नमस्कार, मी शोभा जाधव. आता चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यामध्ये आंबे डाळ व कैरीचे पन्हे असं कॉम्बिनेशन असतं. तर आज आपण आंबे डाळची रेसिपी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आंबे डाळ बनवण्यासाठी. आता ह्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. मी अशी 1 वाटी डाळ रात्री भिजत घातलेली आहे, रात्रभर भिजवायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. अशी 3 ते 4 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मला लागणार आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची 1 फांदी घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे. हे फोडणीसाठी लागणार आहे. मला लागणार आहे हिंग पण लागणार आहे, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि एक तोतापुरी कैरी असते, म्हणजे ती खूप कमी आंबट असते. ती अशी मी साल वगैरे काढून अर्धी कैरी मी किसून घेतलेली आहे. अर्धी कैरी मी अशी घेतलेली आहे. तर आता चला सुरुवात करूया आपण आंबे डाळ बनवण्याची. तर आपण आधी सर्वप्रथम मोठा मिक्सर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकणार आहोत. आणि ह्याच्यात आपल्याला एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे. जे धुवून निघालेलं आहे तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि ही आपल्याला अगदी बारीक नाही वाटायची, थोडी अगदी जाडसर वाटायची. तर ही आपण आता अशी जाडसर अशी वाटून घेऊया. ऑन ऑफ याच्यामध्ये मिक्सर करायचं आहे, ऑन ऑफमध्ये फिरवायचं आहे, ऑन ऑफ मोडमध्ये. आणि थोडीशी अशी जाडसर वाटायची. आणि एक माझ्याकडे छोटा मिक्सर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 6-7 मिरच्या घ्यायच्या आहेत वाटायला. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण मीठ आपल्याला वेगळ्या डाएटमध्ये पण टाकायचं आहे, म्हणून इथे अगदी वाटण्यापुरतं थोडंसं. आणि यात मात्र आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालून हे पण छान बारीक वाटून घ्यायचं. अगदी थोडं, म्हणजे अर्धा चमचा वगैरे असं घातलं तरी त्याची पण अशी छानशी पेस्ट करून घ्यायची. तर चला आता आपण वाटण करूया. बघू शकता अशी जाडसर मी अशी वाटून घेतलेली. एका बाउलमध्ये काढते. आता आपण मिरची, जिरं आणि किंचितसं मीठ टाकले ते वाटून घेऊया. बघू शकता मिरची, जिरं आणि किंचितसं मीठ ते पण आपण याच्यात मिक्स करूया. ते पण जे बारीक वाटून घेतलं डायरेक्ट मिक्स करायचं आहे. हे छान मिक्स करायचं आहे. तर ही आपण जी अर्धी कैरी किसून ठेवलेली आहे ती टाकूया. थोडी कमी टाकूया, कारण डाळ छोटी वाटी डाळ आहे ना, म्हणून मी एवढी काढून ठेवली आहे. ती पण छान मिक्स करायचं आहे. थोडं एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ जाईल याच्यात. मीठ आपण थोडंसं किंचितसं मिरचीत वापरलं, म्हणून थोडंसं कमी वापरायचं. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर मी छान धुवून घेतलेली आहे, ते आपण याच्यावर कट करू. आता आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी इथे मी कढई घेतलेली आहे.
इथे मी छोटी कढई आहे माझ्याकडे फोडणी मारायला. गॅस कमी करूया. एक ते 2 चमचे टाकायचे. तेल गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की हिंग जरा नेहमी वापरतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त वापरायचा आहे फोडणीसाठी. नंतर आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत. गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा आहे. मोहरी तडतडली की गॅस बंद करूया. गॅस बंद केल्याने अर्धा चमचा हळद, कढीपत्ता आणि ही लाल मिरची. आता ही फोडणी थंड होऊ द्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे. फोडणी थंड होऊ द्यायची आहे. फोडणी बऱ्यापैकी थंड झालेली आहे तर आपण याच्यामध्ये ओतूया. छान मिक्स करायचं आहे. आंबेडा आपली तयार आहे. आंबेडा बघा आपली तयार आहे. नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.